नवनीतची सराव प्रश्नपत्रिका 7. दुसरा पेपर इंग्रजी तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी. तर ही 7 नंबरची प्रश्नपत्रिका आहे. तर चूज द करेक्ट मिनिंग. क्वेश्चन फर्स्ट आहे पहा. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड और फ्रेज ऑफ द गिवन सेंटेन्स. करेक्ट मिनिंग विचारलं गेलेलं आहे. तर एक्साइटली, एखादा माणूस एक्साइट झाला म्हणजे उत्तेजित झाला. सी, ती मुलगी होती. कंप्लिटेड द गिवन जॉब, तिच्याकडे तो जॉब तिला सांगितलेला होता, तिने एक्साइटली कंप्लीट केला. म्हणजे तिने कसं केलं असेल कंप्लीट? अतिशय वेगाने केलं असेल, फास्टली केलं असेल, विदिन नो टाइम असं म्हटलं जातं. विदिन नो टाइम, की सहज रीतीने तो जॉब तिने काय केलेला आहे? कंप्लीट केलेला आहे. मग त्याला विदिन नो टाइम म्हणतात, क्विकली, खूपच कमी वेळामध्ये. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय निवडा. टू फॉर्म इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं असतं हा प्रश्न आहे. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही व्हर्बने होते. तर व्हर्बने होणारे दोनच पर्याय आहेत, ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4. तर व्हर्ब, ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट नसून एक कम्प्लिमेंट असते. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञा असते, आज्ञार्थी वाक्य असते आणि त्याच्यामध्ये कम्प्लिमेंट दिलेली असते, सूचना केलेली असते. इकडे ये, तिकडे जा, हे कर, ते कर, त्याच्यामध्ये कम्प्लिमेंट असते. त्याच्यामुळे ऑप्शन 4 येणार आहे. तिसरं बघा, रीड द फॉलोइंग टेबल अँड फाइंड आउट द इनकरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच आपल्याला विचारलेले. त्याच्यामध्ये व्हॉट अ फुलिश मॅन ही सेड दॅट, व्हॉट अ फुलिश मॅन ही वॉज. तर हे 4 नंबरचं वाक्य जे आहे, 4 नंबरचं वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग क्लॉक शो द टाइम क्वार्टर टू 12. आता क्वार्टर टू म्हणजे एक क्वार्टर याचा अर्थ 15 मिनिट आहे. 3 क्वार्टर याचा अर्थ 45 मिनिट. आता क्वार्टर टू म्हणजे 2 म्हटलं काही नाही तर ते 15 मिनिटे कमी आहेत. तर 12ला 15 मिनिटे कमी आहेत असं घड्याळात दाखवणारी वेळ कोणती आहे? तर बघा इथं 11:45 झालेली आहेत. तर ऑप्शन 3 येणार आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 येणार आहे. चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द फॉलोइंग स्लोगन. आपल्याला ही स्लोगन कम्प्लीट करायची. बेटर लेट, उशिरापेक्षा, दॅन नेव्हर, म्हणजे कधीच नाही त्यापेक्षा बेटर लेट असलं तरी चालेल असं आपण म्हणतो. कधीच जर शाळेत येत नाही त्यापेक्षा लेट आलेलं नेहमीच चांगलं ना, असं. बेटर लेट दॅन नेव्हर, न येण्यापेक्षा उशिरा येणं चालू शकतं, म्हणून त्याला दॅन नेव्हर असा शब्द प्रयोग यूज केला जातो. आता थोडस झूम इन करतो. बघा, रीड द पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओनियन प्राइसेस गो डाऊन. कांद्याच्या किमती घसरल्या. तर बघा, ओनियन प्राइसेस गो डाऊन. मुंबई ऑगस्ट 28 ही एक न्यूज आहे. प्राइसेस ऑफ ओनियन्स which had risen a few months before to rupees 100 per kg have now dropped. काही महिन्यांपूर्वी त्या प्राइसेस 100 रुपयापर्यंत गेलेल्या होत्या, पण अलीकडेच त्या ड्रॉप झालेल्या आहेत. दे आर नाव being sold for as low a price as rupees 4 to 6 per kg. इतके खाली आलेले आहेत की 4 रुपये आणि 6 रुपये किलो कांदा मिळतोय. आणि द प्राइस हॅज शूट अप दिस हाय बिकॉज हेवी रेन्स डिस्ट्रॉय द क्रॉप्स ऑफ ओनियन्स. ह्याच्या प्राइस जे आहे त्या वाढण्याचं जे कारण आहे ते कारण आहे की खूप हेवी रेन्स झालेला होता. हेवी रेन्समुळं जे क्रॉप्स आहेत ती डिस्ट्रॉय झालेली होती. त्याच्यामुळं ओनियनची क्रॉप डिस्ट्रॉय झालेली होती. आणि प्राइसेस ऑल्सो शॉर्ट ऑफ म्हणजे वाढण्यात, बिकॉज ऑफ द डिस्प्यूट म्हणजे जे काही भांडण वादविवाद असते त्याला डिस्प्यूट म्हटलं जातं. अमंग फार्मर्स, शेतकऱ्यांमध्ये, एजंटमध्ये आणि ट्रेडर, व्यापारी, एजंट आणि शेतकरी यांच्यामध्ये काहीतरी डिस्प्यूटचा भाग होता. त्याच्यामुळे प्राइसेस काय झालेल्या होत्या? हाय झालेल्या होत्या. तर पहा, चला तर प्रश्नाकडे जाऊ. चूज टू करेक्ट ऑप्शन्स. प्राइसेस ऑफ ओनियन्स हॅड रायझन म्हणजे वाढणे, बिकॉज डॉट डॉट अँड डॉट डॉट. तर
कांद्याच्या किमती कशामुळे वाढलेल्या होत्या? त्याची दोन कारणं तुम्हाला विचारलेली आहेत. कारण टू करेक्ट ऑप्शन्स विचारलेले आहेत. तर फार्मर्स डिड नॉट प्रोड्यूस ओनियन्स हे चुकीचं आहे. असं काही झालेलं नव्हतं. हेवी रेन्स डिस्ट्रॉइड ओनियन क्रॉप्स. आपण इथेच वाचलं बघा. काय वाचलं? बिकॉज हेवी रेन्स डिस्ट्रॉइड द क्रॉप्स ऑफ ओनियन्स. त्याच्यामुळे 2 नंबरचा ऑप्शन जो आहे, तो 2 नंबरचा ऑप्शन हे करेक्ट आन्सर असणार आहे. 2 नंबरचा ऑप्शन. आणि त्याचबरोबर अजून काय होणार आहे बघा. 2 मिनिटं, पेनची थिकनेस मी इन्क्रीज करतो. आणि द डिस्प्यूट अमंग द फार्मर एजर्स अँड ट्रेडर्स ब्लॉक द सेल, हे सुद्धा योग्य कारण आहे. तर याच्यामुळे सुद्धा प्राइसेस काय झालेल्या होत्या? इन्क्रीज झालेल्या होत्या, की शेतकऱ्यांमध्ये, एजंटमध्ये आणि ट्रेडरमुळे काहीतरी डिस्प्यूट चाललेले होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. दिस पॅसेज इज. हा पॅसेज कशाच्या संदर्भात आहे? ही काही स्टोरी नाहीये, न्यूज आयटम आहे. इथे कळतंय की न्यूज आयटम आहे, की मुंबईला 28 ऑगस्टच्या तारखेची ही एक न्यूज आहे. ओनियन प्राइसेस गो डाऊन, किमती घसरल्या, अशी ही काय आहे? न्यूज आहे. ही काही ऍडव्हर्टाईज नाही किंवा हा काही हवामानाचा रिपोर्ट नाहीये, वेदर रिपोर्ट नाहीये. त्याच्यामुळं हे काय आहे? तर ही आहे एक न्यूज आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 8 बघा. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ नो मोर टीयर्स. नो मोर टीयर्स जो आहे त्यासाठी करेक्ट मिनिंग बघा. पहा की ओनियन विल नॉट. आता नो मोर टीयर्स म्हणजे हा त्या पॅरेग्राफच्या संदर्भातला आहे. आता एकतर भाव कमी झालेले आहेत, त्याच्यामुळे कांद्याच्या किमती कमी झाल्यामुळे काय होणार आहे, की डोंट वरी एनी मोर अबाउट हाय प्राइसेस ऑफ ओनियन. कांद्याच्या किमती आता वाढणार नाहीयेत. त्याच्यामुळे 3 नंबरचा ऑप्शन हा राहणार आहे. Choose the correct options and complete the following sentence. The prices of onion will remain low because. आता prices of onions will remain low because. तर का त्या किमती लो राहणार आहेत? तर इकडे बघा आता. तर त्याला काहीतरी कारण असेल, तर कारणासाठी आपल्याला पुन्हा पॅराग्राफ वाचावं लागेल. तर fresh stock of onion are coming in from Nepal, Lasalgaon, Chakan and from other places. So the prices will remain low. म्हणजे बाहेरच्या भागातून कांद्याचा पुरवठा वाढलेला आहे. आता तिथं तसं कुठलं वाक्य बघा. देर इज अ बंपर क्रॉप ऑफ ओनियन्स इन महाराष्ट्र. असं काही नाहीये. ओनियन्स आर नो मोर एक्सपोर्टेड. तर असंही काही नाही. ओनियन्स आर कमिंग टू मुंबईला ओनियन्स आला फ्रॉम डिफरंट प्लेसेस. हेच आहे की तिथे आवक वाढलेली आहे, कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्याच्यामुळं त्या प्राइसेस. चूज द करेक्ट मिनिंग. प्राइसेस हॅव ड्रॉप मीन्स प्राइसेस हॅव बिकम लेस. हाच बरोबर आहे. 10 नंबरला फर्स्ट ऑप्शन येणार आहे तुमचा. Read the given sentence and choose its two passive voice sentence. तर give some food to the birds. give some food to the birds. तर बघा याचं पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला विचारलेलं आहे आणि ते बी 2-2 वाक्य विचारलेले आहेत बघा. तर पहा, लेट सम फूड बी गिवन. लेट सम फूड बी गिवन टू द बर्ड्स हे एक बरोबर वाक्य आहे. आणि त्याच्यानंतर लेट द बर्ड्स बी गिवन सम फूड हे बी वाक्य बरोबर आहे. हे आज्ञार्थी वाक्य असं असेल तर आपल्याला याच प्रकारे ते सोडवावं लागतं. चूज द करेक्ट. आता हा डॉग जो आहे तो काय करतोय, त्या मांजरीचा पाठलाग करतोय. तर चेस करणे म्हणजे पाठलाग करणे. तर 12 नंबरचा चेसिंग हा प्रकार येणार आहे. चेसिंग द कॅट. डॉग काय करतोय? चेसिंग द कॅट येणार आहे. याच्यामध्ये आता 13 नंबरच्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे? फाइंड द टू नेम्स ऑफ फ्रुट्स फ्रॉम द ग्रिड अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता फ्रूटची नेम बनाना, मँगो इथलं बघायचं. तर बनाना कुठं दिसतोय का बघा. तर बनाना, बी फॉर बनाना, बनाना इथे बनाना हा एक बनाना आहे. त्याच्यानंतर अजून दुसरं काय आहे? इथे फिग दिसते बघा मला, फिग आहे. इथे ऑरेंज आहे, हो ऑरेंज असं.
ऑरेंज अडवल. तर बघा हे ऑरेंज आहे. मग बनाना तर काय म्हटलं, टू अल्टरनेटिव्ह म्हटलेलं तर दोन आहेत. तर तुम्हाला कुठे आहे, बिग फिग आणि बनाना आहे आणि ऑरेंज आणि फिग आहे. तर हे दोन येणार आहेत, 3 आणि 4. हे बरोबर येईल का? 2च आहेत ना? 1 आहेत. फाइंड द टू नेम्स ऑफ फ्रुट्स फ्रॉम द ग्रिड अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर हे जरा क्रॉस आहे. त्याच्यामुळे अल्टरनेटिव्ह म्हटल्यानंतर हेच घेणं योग्य राहील. पण ऑरेंज ऑरेंज आणि फिग हे सुद्धा चालणार आहे. 2-2 उत्तर येऊ शकतात. चूज द करेक्ट प्रोनाउन. आता कालच प्रोनाउन सांगितलं आणि प्रश्नवाचक शब्द हा सुद्धा प्रोनाउन असतो. तर टू ब्रदर्स अर्न मनी फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. हू वॉज सफरिंग. हू येईल 3 नंबरचं. हू येणार आहे 14चं. ते येणार आहे की हू म्हणजे जी, इथं अर्थ हू. जी हू वॉज सफरिंग फ्रॉम ट्युबरक्युलोसिस, जिला क्षयरोग झालेला आहे अशी. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट फॉर्म ऑफ कम्पॅरिझन. तर पहा, कोकोनट ट्री इज टॉलर दॅनच असतं, ही डिग्री आहे. कोकोनट ट्री इज टॉलर दॅन द नीम ट्री. दोघांची तुलना केली असेल तर ER लागतं आणि दॅन वापरतात. टॉलर दॅन नीम ट्री हे येणार आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वेब टू कम्प्लीट द सेंटेन्स. ग्रँडमदर डॉट डॉट टू टेम्पल अर्ली इन द मॉर्निंग एव्हरी डे. आता बघा, आजी जी आहे ग्रँडमदर डॉट डॉट टू टेम्पल अर्ली इन द मॉर्निंग एव्हरी डे. प्रत्येक दिवशी सकाळ सकाळ ती मंदिरात जाते. आता मंदिरात जाते म्हटल्यानंतर 16 तर काय येणार आहे, तर वेंट. जाते म्हटल्यानंतर वेंट आणि त्याच्यानंतर गोज पण येणार आहे. जाते आणि गेली. जाते आणि गेली असं येणार आहे. वेंट म्हणजे गेली. पुढे बघा 17 बघा. अमर डझंट लाईक मिल्क ॲट ऑल. हिज एल्डर ब्रदर गिव्स हिम टिप्स अबाउट ड्रिंकिंग मिल्क एव्हरी डे. चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द फॉलोइंग मॅसेज. आता हा मॅसेज कम्प्लीट करायचा आहे बघा. आता हे दूध जे आहे, दूध हा कसला पदार्थ आहे, त्याच्यावरून हे मोर, मच, मेनी आणि मोस्ट याच्यावरती प्रश्न एक असू शकतो. किंवा कॅल्शियम विटामिन यासाठी काय वापरणार ते असणार. वेन यू ड्रिंक अ कप ऑफ मिल्क एव्हरी डे यू आर गेटिंग ॲज. तर काय येणार आहे, मच येणार आहे. काय येणार आहे, मच कॅल्शियम विटामिन बी अँड प्रोटीन. कारण हे मिल्क हे आहे ते मच्छी आणि मोरसाठी काय ते पदार्थ वाच्य काय ज्या मोजता येतात आणि जे मोजता येत नाही असं काहीतरी आहे त्याच्या संदर्भामध्ये. मच्छी आणि मोरचा वापर कधी करायचा ते थोडस एकदा पाहून घ्या. 18 फिल इन द ब्लँक्स विथ द सुटेबल कंजक्शन. कंजक्शन म्हणजे जोडायचे. तर ही वॉज टू ग्रेडी. सो ही चीटेड. तो खूपच हावरा होता, हावरट होता, त्याच्यामुळे सो सो म्हणजे म्हणून. सो ही चीटेड मेनी पीपल फॉर मनी. सो ही चीटेड मेनी पीपल फॉर मनी. म्हणून त्याने अनेक लोकांना चीट केलेलं होतं किंवा फसवलेलं होतं. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. माय फ्रेंड्स. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय. माय फ्रेंड्स स्टँड बाय मी इन माय डिफिकल्टीज. स्टँड बाय मीन्स इथं काय करणे की स्टँड बाय म्हणजे काय, तर हेल्प मी डिफिकल्ट सिच्युएशन. तर एकूणच तेच राहणार आहे की माझा मित्र जो आहे की माय फ्रेंड स्टँड बाय मी इन माय डिफिकल्टीज. अवघड कंडिशन मध्ये तो माझ्या मदतीला येतो. तर हेल्प मी हा अर्थ येणार आहे. स्टँड बायचा अर्थ हेल्प मी डिफिकल्ट सिच्युएशन येणार आहे. आता पुढे 20 काय दिसतंय बघा, एक ॲडव्हर्टाईज दिसते इथं कळतंय हे मॅन्युफॅक्चर आहे काहीतरी, ह्याचं मॅन्युफॅक्चर आहे, हा पत्ता वगैरे दिसतोय. तर आपण आधी प्रश्न वाचूया. चूज टू करेक्ट म्हटलंय. गोल्डन टच आर द मॅन्युफॅक्चर ऑफ. आता गोल्डन टच इथं मॅन्युफॅक्चर आहे. पेन्सिल पाउचेस, किड्स बॅग, वॉटर बॅग्स, लेडीज हँड बॅग्स, स्कूल, कॉलेज आणि लॅपटॉप बॅग्स. म्हणजे बॅगचं दुकान आहे. तर आता लॅपटॉप बॅग येणार आहे आणि स्कूल कॉलेज बॅग येणार आहे. द साइन और लोगो, याला साइन पण म्हटलं जातं आणि लोगो पण म्हटलं जातं. तो काय सजेस्ट करतोय तुम्हाला, तर काय सजेस्ट करतोय, तर नेम ऑफ बॅग. हे गोल्डन टच काय बॅगचं नाव नाहीये. नेम ऑफ लॅपटॉपचं पण नाव नाहीये ते. मग ते काय आहे, तर नेम ऑफ द शॉप. तर नेम ऑफ द शॉप आहे ते, कारण गोल्डन टच हे शॉपचं नाव आहे. रीड द फॉलोइंग अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन रीडर.
रिडल. आता हे रिडल तुम्हाला रीड करायचंय आणि त्याच्यामधून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आय लव्ह माय ओनर. मी माझ्या मालकावरती प्रेम करतो. आय एम ह्यूज, हेरी अँड ब्राऊन आहे, की मी केसाळ आहे, मी तपकिरी रंगाचा आहे, मी थोडासा ह्यूज आहे म्हणजे मोठा आहे. आय एम वॉचफुल ऑल द डे अँड नाईट. हू आय एम म्हणजे मी काय म्हणतात त्याला, वॉच करण्याचं काम करतो. तर असं कोण आहे? तो कोण असणार आहे? आपला डॉग असणार आहे. कारण डॉग जो आहे तो मालकावरती प्रेम करतो, तो केसाळ पण असतो, तपकिरी ब्राऊन रंगाचा असतो. चूज द करेक्ट फॉर्म्स ऑफ ऑक्झिलरीज. यातलं ऑक्झिलरी यूज करायचे. ऑक्झिलरी म्हणजे ह्याला हे ऑक्झिलरी म्हणतात. अँड फिल इन द ब्लँक्स. मनाली इज अ व्हेरी इंटेलिजंट गर्ल. सी डॉट डॉट गेट टॉप मार्क्स. आता बघा, सी, आता ती खूपच हुशार मुलगी आहे, तर त्याच्यामुळे तिला सी डॉट डॉट गेट टॉप मार्क्स. तर काय होणार आहे? तिला मस्ट आहे तिला, कारण ती हुशार असल्यामुळे सी मस्ट हॅव टू गेट टॉप मार्क्स. आणि त्याच्यानंतर ह्या मस्ट हॅवला कधी कधी आउट टू पण म्हटलं जातं. आउट टू म्हणजे सुद्धा अर्थ तोच आहे, की तिला खूपच मार्क पाडले पाहिजेत. Which of the following words is not similar is meaning to the word beautiful? Beautiful ला काय आहे? प्रिटी म्हणजे ब्युटिफुलच आहे. मुलींसाठी वापरतात, मुलांसाठी स्मार्ट वापरतात, हँडसम सुद्धा मुलांसाठी वापरतात, मुलींसाठी प्रेटी आणि ब्युटिफुल वापरतात. तर लवली, लवली म्हणजे प्रेमळ आहे, तर हा शब्द नाहीये, कारण तो समानार्थी नाहीये. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द इनकरेक्ट म्हटलं, इनकरेक्ट फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह. ही रिअली वॉज अ ट्रबल. नाही, हे बरोबर वाक्य वाटतंय. सी इज लर्न मॅथमॅटिक्स फ्रॉम हर ब्रदर. सी म्हटलंय आणि हर नाही, हर बरोबर आहे. ठीक आहे. द हंबल रेनड्रॉप फेल इन टू द ओपन. सी. सी लर्न मॅथमॅटिक्स फ्रॉम हर ब्रदर. तर मला वाटतं हेच वाक्य चुकीचं असेल. सी इज लर्न मॅथमॅटिक्स फ्रॉम हिज ब्रदर पाहिजे होतं, हर ब्रदर नाही, हिज 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 ब्रदर पाहिजे होतं. ब्रदर हा पुरुषवाचक शब्द आहे, त्यासाठी हर ब्रदर नको वाटते, हिच पाहिजे होतं. चला बुद्धिमत्ता पाहूया आपण थोडस. बुद्धिमत्ता चाचणी पहा. तर 2 पर्याय, बी 2, 4, एफ चा 6, एच चा 8, जे चा 10 आणि एल चा 12. एल येणार आहे, इकडे जाऊया. 25 मधून 2 गेले, वाय 23, 23 मधून 21, 21 मधून 19, 19 मधून 17. हा 19 येणार आहे. एस चा क्रमांक 19. 2 नंबरचा ऑप्शन आणि 3 नंबरचा ऑप्शन बरोबर यायला पाहिजे. पुढे 27 नंबरचा प्रश्न बघितला तर 23 आणि 17 आणि 20 इथे लिहितो. 23, 17, 20, 14, 17. तर बघूया आपण काय झालेलं आहे. 20, 17, 3चा फरक आहे. -3, -3 आणि -3 केलं तर के येईल. काय येईल? के येईल 11. याच्यानंतर इथे काय झालेले आपण पाहूया. सरळ सरळ इथे फरक दिसतोय. 10चा फरक आहे. 12 आणि 34 मध्ये 12चा फरक आहे. 34 आणि 49 मध्ये 15चा फरक आहे. 49, 69 मध्ये 20चा फरक आहे. आणि याच्यामध्ये 69 आणि 96 मध्ये
27चा फरक आहे. मग आता काय झालं बघा, हा 2चा फरक, पुन्हा डबल हे करावं लागते, 3चा फरक, 5चा फरक, 7चा फरक, म्हणजे 11चा फरक असणार. 27 आणि 11 38चा फरक असणार, आणि 38 आणि 96, 38 आणि 96 आपल्याला करावं लागेल. तर 9 3 12 आणि 13 आणि 8 6 14, तर 134 हा ऑप्शन येणार. सोपा होता, काही अवघड नाही. फरक काढून सुद्धा संख्या मला, याला मालिका म्हटलं जातं. मालिकेचे प्रश्न अशी जे असतात ते बरेच प्रश्न हे फरकाने सॉल्व्ह होतात. इथे पहा, इथे काय दिलेलं आहे, तर 1 2 3 4 काय झाले बघा, हे चिन्ह फक्त त्रिकोणच आहे सगळीकडे, आकृती कुठेही बदललेली नाही. उत्तरेकडे तोंड यायचं बघा, डायरेक्शन उत्तरेकडे, मग पूर्वेकडे, मग दक्षिणेकडे, मग ह्याचं पश्चिमेकडे, पुन्हा उत्तरेकडे, मग पूर्वेकडे. आता दक्षिणेकडे असलेलं तोंड, दक्षिणेकडे असलेला हा एक आणि हा एक आहे. चिन्हांचं बघूया, 1 2, आता 4 दिशत, मग 4 नंतर पुन्हा 5वं आलंय का, 6वं आलंय का, तर आले, मग 7वं वजा येणार, म्हणून वजा चिन्ह. चिन्ह 4च असल्यामुळं ते वजा चिन्ह येणार आहे. एक चिन्ह गोल गोल, अधिक अधिक, पुन्हा पुन्हा तेच फिरलेलं आहे, त्याच्यामुळे ते बघण्यासारखं काय कंडिशनल काहीच नव्हतं. आता 30 नंबर बघा, 30 नंबर पण सोपं आहे. बाहेरची आकृती, आतली आकृती गायब झाली आणि या बाहेरच्या आकृतीला काहीतरी जोडलं. आता आतली आकृती गायब होईल, आतली आकृती गायब होईल आणि बाहेरच्या आकृतीला काहीतरी बाहेरून जोडलेलं आहे. आता आतली आकृती गायब होईल आणि बाहेरच्या आकृतीला काहीतरी जोडलं जाईल. तर काहीतरी काय जोडलं जाईल, समजा हे जोडलं जाईल. अजून काय आहे का कुठं, तर हे 2 पर्याय येऊ शकत होते का, हे पण येऊ शकत होते, पण इथे जर बघितलं त्याच्यापेक्षा वाढलेला होता. थोडासा कन्फ्युज आहे, पण 3 नंबरचं उत्तर आहे. मालिकेतील चुकीचे पद ओळखा. मी पूर्ण मालिका लिहितो. 27, 1चा फरक आहे 28, 28 आणि 55, 27चा फरक आहे. घनाचा फरक आहे बघा, 55 181, हा 125चा फरक आहे. म्हणजे 1चा घन, 3चा घन, 5चा घन, आणि मग 180 यायला पाहिजे होतं. किती यायला पाहिजे होतं, 180 यायला पाहिजे होतं. आणि 180 बी मॅच करून 523, म्हणजे 343 जर आहे, तर या दोघांची बेरीज बरोबर 523 येते. म्हणजे ते 180 यायला पाहिजे होतं. चुकीचं पद 180, 180 म्हणजे 181, म्हणून ऑप्शन 2 येणार आहे. ऑप्शन 2 याचा योग्य पर्याय असायलाच हवा. आता इथे थोडस पाहूया, इथे पण काना आहे, इथे पण काना आहे, इथे पण काना आहे, आणि सगळ्यामध्ये काय कॉमन आहे बघा, 1 1 आणि 1. काना म्हणजे 1. आता काना संपल्यानंतर आपल्याला द शोधणं गरजेचं, तर द इथे आहे, 1 संपलेला आहे आपला, 1 बघणे गरजेचं नाहीये. आता द इथं आहे, द इथं आहे. आता द मध्ये 734 आणि इथं 947, तर द साठी 2 पर्याय शिल्लक राहतात. म इथं आहे, तर म अजून कुठे आहे, आपण म पहिल्यांदा पाहूया. म साठी बघा, इथं म 4 4, म म्हणजे 4, म म्हणजे 4 असणार आहे. म जर 4 गेला तर द साठी 7 येणार आहे. द साठी किती येणार आहे आपला, 7 येणार आहे. मग र साठी 9, र साठी 9 आला, न साठी 3 आला. आणि प्रश्न बघूया आता, आणि
र साठी 9 गेलेला आहे. झालं, बाकीचं काही नाही. आता द द किती? द ला काना द काना 1 7 न ला काय 3 713 कुठं आहे का? 713 731 731 आहे, 371 आहे. पुढचा काय आहे प्रश्न बघा आता. 9 साठी काय येणार आहे तुमचं? र 4 साठी काय येणार आहे तुमचा? मग हा शब्द कशासाठी आला? त्याच्यानंतर 7 साठी काय येणार आहे तुमचा? द एक कान आहे आणि परत 7च आलाय. आता 2 वेळा द कुठं आलेले बघावं लागेल. दमदार, दमदार ही आलेलं आहे. याच्यात द नाही 2 वेळा, याच्यात दम नाही, याच्यात नाही. 2 नंबरचं येणार आहे, दमदार येणार आहे, दमदार. आता नरम, न साठी काय आहे तुमचा? 3, र साठी 9, म साठी 4. 394 कुठं आहे? 349 इथे आहे. म्हणजे बरेच वेळा काय होतं की ते एका सिरियल क्रमाने येईल याची गॅरंटी नाही, तर 3 प्रश्न होते, त्याच्यामुळे हे सगळं काढणं गरजेचं होतं. पुढे बघा, आता लयबद्ध मांडणी आहे. आता लयबद्ध मांडणीमध्ये किती अंक आहेत आपण जरा पाहून घेऊया. 4 5 6 7, 1 2 3 4च आहेत. 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 बघा, 4 5 6 7 तेच अंक आहेत. मग इथं काय 4 5, आता काय कुठले अंक राहिले इथं? 4 5 6 7. बघा, हा पॅटर्न जसाच्या तसा इथं आलाय, म्हणजे पुढचा तोच येणार आहे. 6 4 5 7, 5 7 ने सुरुवात झाली. 5 7 ने सुरुवात होणारा कोण? एकच आहे. 5 7 5 6, ते पण कमीच आहेत अंक बघा. 5 6 4 7. पहिला पर्याय 35 चा पहिला. 36 बघूया काय आहे. बघा, न नंतर काय आलं? य. आता न 2 वेळा आणि य र. य र म्हणजे हे आपलं स्वर व्यंजन, त्याच्यातनं चाललं. आता न 3 वेळा, आता य र ल. न 4 वेळा आणि य र ल पुढं काय असेल तर. आता आपलं काय आलं मग? र आणि न, र न रन. 3 नंबरचा पर्याय येणार आहे 36 चा. 3 नंबरचा पर्याय. कळालं कसं इथे? न य, मग 2 वेळा न न, आणि याच्या पुढे एक अक्षर द्यायचं. याच्या पुढे काय असतं? अय र. मग 3 वेळा न न, मग काय असणार? य र ल असणार. मग 4 वेळा न न न, पुढे काय असणार? य र ल व सुद्धा येणार पुढे. ते तिथंच थांबवलेलं होतं. पुढे पाहता 37 बघा, 5 चिन्हांचे गट आहेत आणि कसे फिरले ते बघायचे. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. आता बघा होतंय काय? आता बघा, इथे काय झालं? गुणुले इकडं जर बघितलं तर हे दोघं बदलले. अधिक वजा आणि त्रिकोण एकसारखंच आहे. चिन्ह कोणी बदललं? गुणुले तिकडे गेलं आणि त्रिकोण इकडे आला. चला, आता इथं काय झालंय बघूया. इथे ह्या दोघांनी जागा बदलली बघा. ह्या दोघांनी गुणुले दागच्या जागेवर, म्हणजे काय झालं? इकडून काहीतरी चाललंय बघा. हे दोघांनी, हे हिथं आलं आणि हे हिथं गेले, बाकी सगळं दागच्या जागेवर आहे. मग आता काय झालं? ही पहिल्यांदा 5 4 ने जागा बदलली, आता 4 3 ने जागा बदलली, आणि आता जागा कोण बदलेल?
दोन जागा बदलेल, म्हणजे अधिक जागेवर राहील, त्रिकोण येईल, मग वजा येईल, मग भागिले येईल, गुणुले येईल. असं कुठं आहे का? अधिक त्रिकोण वजा भागिले गुणुले. 3 नंबरचा ऑप्शन आहे 37 साठी. थोडस पुढे सरकत होतं. पुढे बघा, वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या 4 पट असून आईच्या वयापेक्षा 4 वर्षांनी जास्त आहे. आता बघा, आधी मी मुलाच्या म्हटले तर मुलाच्या पहिले चिटकले म्हणून मुलगा एक्स, मग वयाच्या 4 पट वडिलांचे 4x असून 4 पट असून वडिलांचे आजचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट असून आईच्या वयापेक्षा 4 वर्षांनी जास्त आहे, म्हणजे आई काय आहे 4x - 4 आहे. तर या तिघांची बेरीज 86 येणार आहे. आता बेरीज किती? 4 आणि 4 8 आणि 1 9, 9x - 4 बरोबर 86. 4 तिकडे गेला तर 90 झाला. 9 1 9, 9 10 90. मुलगा 10 वर्षाचा, वडील 40 वर्षाचे, आई 36 वर्षाची, 10 चौक 40 आणि 40 पेक्षा 4 कमी 36. तर आणखी 2 वर्षांनी वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज किती? आणखी 2 वर्षांनी किती होणार आहे? 50 आणि 4 54 होणार आहेत, कारण हे 2 वर्ष ही 2 वर्ष 54 वर्ष होणार. 38 किती येणार आहे? 3 येणार आहे. पुढचा प्रश्न, घड्याळातला कोन काढायचा आहे. अत्यंत सोपा प्रश्न, कालच झालेला होता. किती वाजले घड्याळात? 3:30 वाजता. तास काटा व मिनिट काटा किती असेल? तर सूत्र 11/2 मिनिट. मिनिटे किती? 30 वजा 30 आवर. आवर किती तुमचे? 3. याला केलं तर 15 येणार आहे. 30 ला भागलं तर 15 अकरी 165 वजा 30 त्रिक 90. मग ह्या 100 मधले 10 राहिले, 65 आणि 10 75 अंशाचा कोण आहे. किती अंशाचा कोण होईल? 75. 39 दुसरं. तर प्रश्न काय विचारलाय त्यांनी? दुसरं. थोडं झूम क, थोडस पेन साईज बारीक करतो मी नसले प्रश्न सोडवला. थोडस क, क नंतर 21, थोडं वर गेलो. 21 नंतर भ, भ इकडं आलो. ओके, हे झालं. इथं त्याला काय लावलं? 49 आणि 49 नंतर बच लावलेलं आहे, म्हणजे सरळ काय झालं? असं झालं. हे काही झालं यांचं? असं असं आणि इकडून असं 2 डोंगर झालेले तयार. बर, पुढे त्याला काय म्हटले आता? प5. प5. आता मला प बघावं लागेल. प बघायचं आहे मला. प नंतर अ, तर आय, प अ, प अ 5. चला, 2 1 सोडून पुढे गेलेलो आहे. प5. तर आता हा जर इथून इथे गेला तर असं होऊ शकतं का? इथनं य म, य म का ते ग आहे मला वाटतं. य ग, य ग 5 असा होऊ शकतो. बघा, छान नाही. य ग 5. थोडस बघून करायचं. हे मार्क बिलकुल जाता कामा नयेत. पुढचा बघा, जग 13 49. ज कुठे गेला? ज ज ज ज ज ज ज ग 13 49. ज ग 13
आणि 49 पुन्हा माघारी फिरलाय. ज ग 1349 असाच आलाय. ज ग 1349 गच आहे ते. ज ग 1349 33 फ 33 ला फ पाहिजे. तर 33 ला फ म्हणजे ही एक अशी रेषा झाली, आधी असा गेला आणि परत असा आला आणि इथं आहे 33 फ आ अ. आता आ अ कडे जाऊया. आ अ आ अ 1721 असेल बघा. आ अ 1721 बरोबर. वरून पुन्हा माघारी 1721. मग हे वरून पुन्हा माघारी आलो तर इकडे आपलं जे काय होतं इथं काय होतं 33 वरून खाली आलतो. तर इथं पण काय होईल आपलं 27 ही 27 होईल का 27 होईल 27 27 27 ई होईल असंच होईल कारण हे इथनं खाली आलं तर हे सुद्धा इथनं खाली येणार आहे 27 ई होणार आहे 27 ई 27 ई पुढचं बघा इथेच ठेवावं लागेल ना 42 बघा मग कुठं गेला आता हे सगळं पुसावं लागेल मग कुठं गेला हा गय स मग इथं वरती मग वरून कुठे आलो आपण 19 ला अरे बापरे 3 नंबरला 19 वरून कुठे गेलो भ ला हॅलो हा कमी आहे काही नाही चालेल ठेसायचं ब तिथं आलेलं आहे आणि त्याला काय जोडी लावली आपण बघूया आता अ17 आधी वरून खाली आलो आपण असं आलो बाण आपले असेत आणि अ17 अ इथे अ17 आपले आता काय व्हायला लागलं असं झालं म्हणजे खालून आपले बाण वरती चालले अशा पद्धतीने चालले तर आता याच्यासाठी म23 भ कुठे बघावं लागेल तर हे पुसतो आणि म23 भ काढतो म23 भ म23 बोला हे आलं म्हणजे आपण वरून खाली आलो आता आपल्याला खालून वर जाणं गरजेचं आहे आता खालून वर जाण्यासाठी आपण कुठे गेलतो अ17 न ला गेलतो ना अ17 न ला गेलतो आणि मध्ये गेलो होतो तर आता इथून काय होईल बघा ग 19 ब ला जायला पाहिजे ग 19 ब ग 19 का 13 नाही आतली आता हे उलट झालं हे असं व्हायला पाहिजे ग13 ब हा उलटा असा दोन्हीचं हे डायरेक्शन असं आहे ना तर हे पण असं असं ग13 ब ग13 ब याला बराच वेळ लागला हे थोडस अस्पष्ट असल्यामुळे इथं खडाखोड असल्यामुळे झालं ते खूप सोपा प्रश्न असतो चला आता आरसा बघायचा आहे आरसा खूप सोपा असतो काळा भाग इकडं आहे तर काळा भाग हा बरोबर आहे हा इकडं नसतोय हा बरोबर चला हे रेषा हे काळं पलीकडलं जायला पाहिजे यस हे तर चुकलेलंच आहे यस हे नाही आता दोनच राहिल्या आता हा त्रिकोण तिकडे गेलाय हे गेलंय मग आता ह्या रेषा बघावं लागतील ह्या रेषा जर इकडे आडव्या असतील तर इकडे कशा असणार आहेत इकडे ह्या असणार आहेत अशा कारण आरशात पलटणार आहेत त्याच्यामुळं 3 नंबर ओके ते टोक बघायचे टोकावर जास्त असते ह्याच टोक आता बघा या खालच्याची मी टोक बघणार आहे
6 जसाच्या तसा असाच येणार 6 उलट, फक्त हे दांड उलट होत 6. ओके ओके ओके. 5 5 काय होणार, हा इकडं होणार म्हणजे काय होणार, हे असंच येणार. काय होणार तुमचं, हे असं असं आणि असं होणार. कुठं कुठं झालंय असं 5, इथं पण तसंच आहे, इथं पण तसंच आहे. 5 सगळीकडे सारखं आहे. 5 ओके ओके. आता 4 ने खेळ होणार आहे. 4 ची दांडी अगोदर येणार आहे. 4 ची दांडी आणि हे टोक पलीकडे जाणार सगळ्यात लास्ट. ओके, हे वरती बरोबर, हे चुकले हे चुकले, तर हे तर बरोबर आहे. 2 नंबर. पाणी बघा, पाण्यातली प्रतिमा ही पालती पडते, खाली होतं खाली. हे टोक जे आहे ते हे तर खाली येणार, सगळ्यात पहिलं ते येणार वरच्या साईडला. आता हे तर खाली दाखवतात बरेच वेळा, मग खाली हे टोक वर असलेलं तोंड केलेलं त्यांनी, हे खालचं वर असलेलं, इथं खाली थोबड केलेलं आहे. हे बरोबर असू शकतं, ह्याला तर काहीच नाहीये. आता ही तर रेष आली, ही तर रेषच नाही, त्याच्यात रेषच नाही ना, त्याच्यामुळे 4 नंबरची आकृती बघायचीच गरज नाही जास्त. फोटोतील व्यक्तीकडे बोट करून सुषमा म्हणाले, माझी मुले, आधी सुषमा, मग सुषमाला देऊ पोरं, मुले फोटोतल्या व्यक्तीच्या, हिच्या मुलाला म्हणजे आधी ही कोणतरी असेल, थोडं ही आकृती बाजूला काढतो, ही आणि ह्याच्या मुलाला, आता मुलगा, मुलाला मामा म्हणतात, म्हणजे मुले मामा म्हणतात, म्हणजे सुषमाचा हा भाऊ आहे, भाऊ होतो, आणि ह्या भावाची ती आई. आता हे दोघं जर भाऊ, तर ही आई, दोघांची आई एकच ना. तर सुषमा फोटोतील व्यक्तीची कोण, सुषमा फोटोतील व्यक्तीची कोण, फोटोतील व्यक्तीची मुलगी यायला पाहिजे. सुषमा फोटोतील व्यक्तीची कोण येणार आहे, मुलगी येणार आहे, आणि आई, आणि आईची ती मुलगी आहे, मुलगी येणार आहे. मग त्यांनी ते आई लिहिलेले, त्याने काढलंय, पण त्याला ते नातं कळलं नाही, काय कोणाचं विचारलंय, त्याच्यामुळे ते कळालं नाही. बघा, कोणीतरी पेपर सोडवल्यासारखं वाटतंय. 47 बघा, काय झालं पुढलं, कोणत्या परत आकृतीतील चौकोनाची संख्या समान आहे, तर रेषावनं कळतं बाळांनो किती रेषा आहेत काय, त्याच्यावरनं. पण ह्या आकृतीत जे आहे ते चौकोनाची संख्या समान आहे, आणि या दोन आकृती समान नाही. थोडंसं टाइम जाईल म्हणून मी स्पष्ट करत बसत नाही जास्त. तर ह्या दोनच आहे, कारण ह्याचे चौकोन जास्त वाटतात. ते बघितल्याबरोबर ह्याचे तर खूपच होतात ते. याचे बघा आता काय होते, 7चा वर्ग 49, 5चा वर्ग 25, 49 वजा 25 24, तसंच 8चा वर्ग 64, 2चा वर्ग 4, 64 वजा 4 60, 9चा वर्ग 81, 5चा वर्ग 25, 81 मधून 25 गेले तर किती राहणार आहे तुमचं, बघा 56 राहील. बघा 56 किती राहील तुमचं, 56 राहील. चौथा पर्याय येणार आहे 49. बघा आता, 33 मुलांच्या रांगेत डावीकडून आधी रांग काढायची, अशी 33 मुले कुठेतरी, तर डावीकडून, ही डावी बाजू असते, ही उजवी असते, तर डावीकडून 16व्या, इथं 16व्या येईल, 16व्या. पुन्हा त्याच रांगेत 32 उजवीकडून 20वी आहे, उजवीकडून 20वी. आता 33च मुलं होती, त्यातनं जर 20 सोडली तर 13 राहणार आहेत, हे का नाही, हा 13 राहणार आहे. मग उमा कितवी, तर परत किती राहिली बघा, 13, इथं 20वी म्हटलंय, तर ती 14वी घ्यावं लागणार आहे. किती वेळ घ्यावं लागणार आहे, 14वी. तर 14वी असणार आहे उमा, उमा. तुम्ही हे थोडस नीट अंडरस्टँड करा, 13वी का नाही, 13वी केली तर मुलं किती राहतात, तिकडून जर बघितलं तर 20 नाही, ही 13वा क्रमांक म्हणजे 21वी होतीये, तर 21 नाही 20, आपल्याला ते असं बघायचं. इकडे बघा, ही 20 सोडली म्हणजे 20वी नाही ना ती, मग 19च सोडावं लागतं. 19 सोडली तर 14वी, 20वी पाहिजे ना आपल्याला, 20वी पाहिजे म्हणून 14वी. तर 14वी उमानावर मध्ये कोण असणार, 15 असणार आहे, तर मध्ये एकच मुलगा, दोघांच्या दरम्यान, दरम्यान म्हणजे मध्ये, मध्ये कोण असणार आहे, एकटा असणार आहे. आता ब ला, अ कडे येताना ब ला निघालाय, हा निघालाय बघा. आता बघा, हा याचं तोंड इकडे निघालाय सरळ. आता त्याचा विचार केला तर हा, त्याची ही बाजू त्याची उजवी आहे बघा, हे पुढे त्याचं, तर हे पहिल्यांदा उजवी वळला,
आणि हितनं वळाल्यानंतर पुन्हा हा उजवीच घ्यायचा आहे त्याला, हा उजवा घेतला दुसरा, हा घेतला तर हा टर्न घेतला उजवा 2, इथे त्याला डावा घ्यावा लागेल कारण डावा हात पुढे येणार आहे, इथं तोंड आहे त्याचं, हा डावा हात उजवा, डावा घेतला डावा, मग पुन्हा हा इकडे गेला, इथं गेल्यानंतर पुन्हा पण हा त्याला डावाच दिसतोय बघा, डावाच, मग इथे गेल्यानंतर पुन्हा इथं आला. आता इथं थोडस कन्फ्युजन होणार आहे, आपण मोजू थोडस, मग बघूया 2 उजव्या झालेले आहेत. तर डावीकडे काटकोन, किती वेळा डावीकडे म्हटलंय काय, डावीकडे 2 झाला. आता आता हितनं गेला तर तो असा केला तर इथं उजवीकडे होणार आहे, थोडासा उजवीकडे वळावं लागणार आहे. हिथं गेला तर तो पुन्हा इथे गेला आणि हितनं गेल्यानंतर त्याला डावीकडे वळावं लागणार आहे. डावीकडे हा आता काउंट करतात की नाही ते आपण पाहू. इथे गेल्यानंतर इथं तोंड आहे, तर त्याला उजवीकडे इथं वळावं लागेल, उजवीकडे वळावं लागेल. आता डावीकडे 1 2 3 झाले आणि हितनं गेल्यानंतर त्याला पुन्हा उजवीकडेच वळावं लागेल. इथं गेल्यानंतर त्याला डावीकडे वळावं लागेल. इथं गेल्यानंतर त्याला पुन्हा डावीकडे वळावं लागेल. 3 4 5 झाले. आता इथनं परत गेला, असा पुढे तोंड केलं तर त्याला उजवीकडे वळावं लागेल. इथं पुढे तोंड केलं, आता उजवीकडे गेल्यानंतर त्याला इकडेच वळायचंय, म्हणजे उजवीकडेच वळायचंय. इथं गेलं तर त्याला डावीकडे वळायचंय. हा डावीकडे पकडतात की नाही माहित नाही अजून. 4 5 आणि 6, हा डावीकडे वळला, डावीकडे वळल्यानंतर पुन्हा उजवीकडे बघा, उजवीकडे वळल्यानंतर पुन्हा हितनं हितनं त्याला डावीकडे वळावं लागेल. त्याला किती 1 2 3 4 5 6 आणि 7, 6 आणि 7, 7 वेळा. आता उत्तरात 7 वेळा नाही तर 5 वेळा दिलेले, तर हे कॉर्नर त्याला डावीकडे पकडलेले नाहीत, हे डावीकडचे 2 कॉर्नर पकडलेले नाहीत. म्हणजे असं क्रॉस आलं तर ते डावीकडे पकडायचं नाही. ऍक्च्युली तो दिशा बदलते थोडीशी, त्याच्यामुळे बदलायचं, पकडायचं नाही. तर आपले फक्त करेक्ट काटकोन आहे, सॉरी काटकोनातच विचारलं होतं, माझंच चुकलं, कारण प्रश्न वाचायला पाहिजे होता. काटकोनात विचारलंय आणि काटकोनात विचारलं तर ते तिरकं पकडायची गरजच नव्हती. 5 वेळा. पुढे क्रांती दिन, क्रांती दिन हा 9 ऑगस्टला असतो. 9 ऑगस्ट आठ पाहिजे तुम्हाला. क्रांती दिन 9 ऑगस्टला शनिवारी आला. त्याच वर्षातील प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी आला असेल असं तुम्हाला विचारलं, तर मी काय करतो, क्रांती दिनापासून मागून जातो, सुरुवात करतो. तर आपले महिने असतात जानेवारी, सामान्य वर्ष आहे, ओके, नाव नॉर्मल इयर आहे. तर सामान्य वर्षामध्ये बघा कसं असते, जानेवारी 31 असतो, 3 दिवस पुढे जातो. फेब्रुवारी 0 दिवस पुढे जातो. मार्च 31 असतो, 3 दिवस पुढे जातो. जानेवारी म्हणजे मी 1 जानेवारीवरून 1 फेब्रुवारी याला 3 दिवस पुढे जाणार. 1 फेब्रुवारीवरून 1 मार्चला याला हे 3च, दोन्ही मिळून 3च. मार्च ओलांडून 1 एप्रिलला आलो की मी 6 दिवस पुढे गेलेलो असतो. आता एप्रिल महिना 30 चा असतो म्हणून 2 दिवस. जून महिना, जून महिना जो आहे तो, सॉरी मे महिना जो आहे तो 3/31 चा असतो. जून महिना तो 30 चा असतो. जुलै महिना, आता जुलैच ओलांडायचा आहे फक्त. जुलै ओलांडलं की आपण 1 ऑगस्टला येतो. 1 ऑगस्ट म्हणजे 8 ऑगस्ट, 1 ऑगस्ट म्हणजे 8 ऑगस्ट. तर इतके दिवस झालेले आहेत बघा. तर 3 आणि 3 6, 7 आणि 8, 8 आणि 3 11, 12 13, 13 आणि 3 16, 16 म्हणजे 14 सोडून द्यायचे. 2 2 म्हणजे मंगळवार असणारे, 2 म्हणजे मंगळवार असणारे 1 ऑगस्टला. मग 8 ऑगस्टला पण मंगळवारच असणार आहे. 8 ऑगस्टला मंगळवार, बरोबर. आणि 9 ऑगस्टला बुधवार असणार आहे. 9 ऑगस्ट, सॉरी 9 ऑगस्टला मंगळवार सांगितलं, आपल्याला मागे जायचंय. चुकलं माझं थोडस, आपण पुढे आलो. 8 ऑगस्टला कुठला, 8 ऑगस्ट आणि 1 ऑगस्ट, एक मंगळवार आहे समजा, 2 ऑगस्टला मंगळवार आहे. पण इथं 2 ऑगस्टला मंगळवार कसा आपला, इथे 1 मिनिट मागे जायचे आपल्याला. तर 8 ऑगस्ट आहे. थोडस जरा कन्फ्युज झालं मी याचं.
पाच. क्रांती दिन हा 9 ऑगस्टला असतो. आणि आपण मागे जाऊया, दुसऱ्या प्रकारे करूया, ते जरा थोडस कन्फ्युज झालं. तर 9 मागे जायचं, त्याच्यानंतर अख्खा जुलै महिना 31 असतो तो मागे जायचा, त्याच्यानंतर अख्खा जून मागे जायचा, जून नंतर अख्खा मे, जून नंतर मे मागे जाणार, मे नंतर एप्रिल मागे जाणार, एप्रिल नंतर मार्च मागे जाणार, मार्च नंतर आपण फेब्रुवारी मागे जाणार, फेब्रुवारी मध्ये आता मी 31 जानेवारीला आलो, आता 31, 30, 29, 28, 27, 26 तारखेला यायचंय, म्हणजे मला 3 आणि 3 6 दिवस मागे जायचे. 9 मधले 7चे पाढे वजा करायचे तर 2 दिवस शिल्लक. 31 मधनं 31 मधनं नाही 31 मधनं 28 गेले तर 3 शिल्लक, 2 शिल्लक, 3 शिल्लक, 2 शिल्लक, 3 शिल्लक, 0 शिल्लक, 6 शिल्लक, 6 आणि 3 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21, 21 म्हणजे 0 शिल्लक. तर 0 म्हणजे माझं काय होणार आहे, रविवार. 0 हा कोड कोणाचा आहे, रविवारचा आहे. तर 4 नंबरचा ऑप्शन. वेनाकृत्या पहा. सोपा प्रश्न आहे. वर्ण आणि स्वर आणि व्यंजन. व्यंजनाचे हे 2 प्रकार आहेत, म्हणजे व्यंजनामध्ये वर्ण आणि स्वर असणार आहेत. वर्ण आणि स्वर नाही, वर्ण, स्वर आणि व्यंजन. वर्णामध्ये स्वर आणि व्यंजन असणार आहेत. तर हा वर्ण आणि स्वर आणि व्यंजन, म्हणून आकृती नंबर 1 येईल. आकृती नंबर 1 एस येणार आहे. 52. स्वर आणि व्यंजन. स्वर आणि व्यंजन वेगळी असतात. बरोबर आहे, त्याला वर्ण म्हणतात आणि ह्याला स्वर आणि व्यंजन सेपरेट सेपरेट आहे. स्वर आणि व्यंजन एकत्र नाहीये. टी या वेन आकृतीसाठी पुढीलपैकी योग्य पर्याय कोणता. तर टी साठी काय आहेत, तर 1 2 आणि 3 घटक वेगवेगळे आहेत, आणि 3 डिफरंट पाहिजेत. तर बघा, एकमेकात घुसायला नाही पाहिजे. वाघ, मोर आणि पक्षी. पक्षामध्ये मोर येतो त्याच्यामुळे हे येणार नाही. भारत, चीन आणि मुंबई. भारतात मुंबई येते त्याच्यामुळे हा येणार नाही. हत्ती, ससा, वाघ सेपरेट आहेत. डॉक्टर, वकील आणि पुरुष. पुरुषामध्ये वकील आणि डॉक्टर दोन्ही असू शकतात, त्याच्यामुळे 3 नंबरचा ऑप्शन येईल. इथे काय बघूया, 3चा वर्ग 9 वजा 2चा वर्ग 4 बरोबर 5 येते. तसंच 7चा वर्ग 49 वजा 4चा वर्ग 16 बरोबर 33 येईल. 10चा वर्ग 100 वजा 1चा वर्ग 1, 99 येईल. काय 99 येईल. त्याच्यासाठी तुम्हाला स्वर जे आहे ते स्वरांची बाराखडी पाठ पाहिजे. अ आ इ ई ई वाली, अ आ इ ई उ रू, हे लक्षात ठेवा. आता मला थोडीशी ती स्वरांची बाराखडी दाखवायची होती, एक वेळ गुगल मध्ये, तर होईल की नाही सांगता येत नाही. अ आ इ ई उ ऊ आणि मग रू आहे, तर त्याच्यामुळे हे शब्द थोडेसे माहिती करून घ्या. थोडीशी ही अख्खी बाराखडी जी आहे. तर कानावाला माकड जो आहे तो माकड पहिल्या नंबरला येणार आहे. मग वेलांटीवाली मीना 2 नंबरला येणार आहे. त्याच्यानंतर मूर्खवाला 3 नंबरला येणार आहे. आणि ऋषीवाला मृग, हा ऋषी आहे, मृगवाला तो 4 नंबरला येणार आहे. तर आपल्याला किती शब्द आहेत, 1 2 3 4 5 6.
7 शब्द पाहिजेत ना, 7 मॉनिटर. तर 4 नंबरचा शब्द आपल्याला मृग, कारण मधोमध पाहिजे ना, मृग हा 4 नंबरचा शब्द आपला तिथे येणार आहे. हलके पुढचे बघून घेतले तरी चालते, ते मॅच कुठे, मॉनिटर कुठे, मोन कुठे, ते पहा. तर 5 नंबरला कोण येणार आहे तुमचा, मॅच येईल. 6 नंबरला मॉनिटर येईल आणि 7 नंबरला मोन येणार आहे. मॅच, मॉनिटर आणि मोन. या आता नंतर येतं ए, आय, ए, ओ, ऑन, या, व. एक मिनिट, इथंच काहीतरी गडबड होती माझी. ओ, आ, ओ, आओ. थोडस इथं गडबड होती माझी. ही बाराखडी तुम्हाला थोडीशी गुगलला पाहायला पाहिजे, ती पाठ पाहिजे, म्हणजे तुम्ही चुकणार नाही. आता याच्यामध्ये बघा, विरुद्ध लिंगाच्या जोड्या आहेत. योग्य जोडी बघा तुम्हाला विचारलेली. याच्यामध्ये विद्वान आणि विद्वानी असं पण म्हटलं जातं. शाखामृत आणि वानरी हे बरोबर आहे. दाता, दातरी योग्य जोडी, निवडा दोन अचूक पर्याय. 56 बघा. तर विद्वान विद्वान नाही, विद्वान विदुषी म्हटलं जाते, सॉरी, विद्वान विदुषी म्हटलं जातं. आणि दाता, दात्री, तर शाखामृत, वानरी आणि दाता, दात्री. मोलकर नाही, मोलकर मोलकरी नसतं, मजूर नाही, मोलकरीन राहणार आहे. त्याच्यामध्ये चुकलेली पहिली आणि चौथी चुकीची, दुसरी आणि तिसरी बरोबर आहे. परवा दिवशीचा अशा प्रकारचा क्वेश्चन झाला होता बघा. एच पासून समानांतरावर असणारी जोडी, तर एचचा नंबर 8 आहे, तर 16 बेरीज झाली पाहिजे समानांतर असेल तर. बघा हे किती, 13 आणि 2 15, हे 13 आणि 3 16, 3 आणि 13 16 आली यस. आणि 15 आणि 1 16, ही पण यस. तर 2 आणि 3 येणार आहे. अक्षरमालेत अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून सरोवर हा शब्द बनतो, तर आपल्याला माहिती आहे, POND हे पॉन्ड आहे. हे LEKB नाही, LAKE, लेक, लेक बरोबर आहे. लेक म्हणजे सरोवर, लेकचा अर्थ सरोवर. LAKE, LAKE, लेक. हे काय, LACE झालंय, लेस नकोय आपल्याला. काय बघा, राम, रमेश व राघव यांना दूध आवडते. रमा व रमेश यांना कॉफी व दूध आवडते. दोन्ही कॅन्सल झाले. रमेश कुठं आहे का अजून, रमा आणि रमेश कुठं आहे का, तर हे बी कॅन्सल झाले. राधा व राजू, रमेश यांना चहा आवडतो, तर एकच पेय, फक्त एकच सिंगल वाला पाहिजे, तर रमेश नकोच आहे आपल्याला. तर आता कोण कोण राहिलं, राधा, राजू एक राहिले आणि राम, राघव राहिले, असे 4 व्यक्ती राहिले. सिंगल पेय पिणारे. प्रश्न वाचून तर सोपा आहे. आता हे तुम्हाला 7वीला का 8वीलाच आहे मला वाटतं, आय थिंक 7वी 8वीला. ही कसली तुमची ही आहेत, मौखिक साधना, मौखिक साधना. आणि हे चरित्र, प्रसंग वर्णन, हे कसलं आहे, लिखित साधन आहे, लिखित साधन आहे. तर त्याच्यामुळे 4 नंबरचा ऑप्शन तुमचं उत्तर येणार आहे. हे बाहेरचे अंक बघा, 4 आणि 5 9, आणि 9चा वर्ग 81 आहे. 2 आणि 3 5, 5चा वर्ग 25 आहे. 7 आणि 1 8, 8चा वर्ग 64 आहे. हे नाही, नाहीये. 3 नंबरचा ऑप्शन तुमचा ह्याच्यामध्ये मॅच होतोय. पुढे बघा 62 बघा, ठुमरी, गझल, भैरवी आणि कव्वाली. हे गाण्याचे प्रकार आहेत, हे गाणी आहेत. गझल, कव्वाली, ठुमरी. भैरवी हा राग आहे, म्हणजे राग आळवायचा असतो तो राग. वस्तुमान हे किलोग्रॅम मध्ये मोजतात, लांबी मीटर मध्ये मोजतात, विद्युत धारा अँपिअर मध्ये मोजतात, उष्णता कॅलरी मध्ये मोजतात. हे चुकलेलं आहे. सेल्सिअस हे तापमान, तापमान हे सेल्सिअस मध्ये मोजतात, माहिती पाहिजे हे. आणि त्याच्यामुळे गटात न बसणारा 4 येणार आहे. इथं सममिती फिगर्स आहेत. सममिती म्हणजे करेक्ट 2 भाग पडतात बघा याचे, इकडला इकडला भाग. इथे पण करेक्ट 2 भाग पडतात, इथे पण करेक्ट 2 भाग पडतात. पण इथे करेक्ट 2 भाग पडत नाहीत, कारण हे थोडं तिरकं झालेलं आहे. त्याच्यामुळे 4 नंबरची आकृती नाहीये. सममिती अक्ष, सममिती फिगर्स नाहीये.
पुढचा, अतिवृष्टी झाली तर महापूर येतो. मग दुष्काळ कधी होतो? अवर्षण, ज्यावेळेस पाऊसच पडत नाही त्यावेळेस दुष्काळ पडत असतो. पुढं असे असेच काय दिलं, हे तर वर्ग घन दिसलं की पहिल्यांदा तो वर्ग कसा येईल, घन कसा येईल तो बघायचा. तर काय बघायचा, 3 त्रिक 9, 9चा वर्ग किती असणार आहे? 81. ह्याचं शून्य, आणि शून्याचा वर्ग किती असणार? शून्य. इथे काय येणार आहे? 15, सॉरी 67. केचा नंबर आहे 11 आणि 15, फरक कितीचा? 4चा. मग आपण फरक लावू 4चा. 13 आणि 4 17. अजून काय येऊ शकतं? 11 आणि 15ची जोडी, लग्नाची जोडी बघा, 26 येते. मग 13 13ची 13च येणार आहे, 13 दुनी 26. 2 आणि एमच येणार आहे, एम क्यूब. आग्र्याला लाल किल्ला आहे, हैदराबादला काय? 4 मीनार आहे. हे सुवर्ण मंदिर कुठे आहे? बुलंद दरवाजा कुठे आहे? अशोक स्तंभ कुठे आहे? हे सुद्धा जीकेचे क्वेश्चन तुम्हाला माहिती पाहिजेत. आज हे विचारलं, उद्या ते विचारू शकतात, त्याच्यामुळे हे माहिती पाहिजे. सुवर्ण मंदिर कुठे? पंजाब मध्ये. बुलंद दरवाजा कुठे? अशोक स्तंभ कुठे? ही दोन तुम्ही माहिती करून घ्या. आता बघा, यांची बेरीज केली अंकांची. वाटतं असं की 3 ने भाग जाणार, 5 ने भाग जाणार, पण तसं नाहीये. 9 दुने 18, 9 त्रिक 27, 3चा घन 27 आहे, 5 2 7 आणि 1 8, 2चा घन 8 आहे, म्हणून 2 हे उत्तर आहे याचं. उत्तर बघा. तर एक ह्या आकृतीचं ऑब्झर्वेशन केलं तर काय झालेलं बघा, इथं ही जी आहे, या हा टोक, हे टोक काय गेलं? वरती झाले. म्हणजे काय झालं तुमचं? ही आकृती फक्त काय झाली? उभी झालेली. ही आकृती फक्त उभी झालेली. तर ही आकृती उभी होण्यासाठी काय होणार आहे? ही इकडून इथपर्यंत फिरणार आहे असं. तर हे तर नाहीच आहे. हे जर बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला 4 नंबरची आकृती तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. दिलेली प्रश्न आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आता बघा, प्रश्नाकृती निवडण्यासाठी योग्य पर्याय याने रंगवलं म्हटलं, त्याच्यामुळे तर थोडस कठीण झालं आपल्याला. पहिल्यांदा हा असा येईलच, इथनं कंप्लीट करायचा आहे असा. आणि त्याच्यानंतर हा जसा त्रिकोण गेला तसा हा सुद्धा त्रिकोण येणारच आहे. इथली जी रेष आहे ती अशीच रेष इथं पण येणार आहे, दुसरं काहीच नाही. चला, हे कुठं आलेलं आहे? असलं काही नको आहे. इथं मध्ये रेष आली, इकडे 2 रेषा आल्या, चौथी आकृती. आता ही आकृती आपल्याला एवढा चौकोन बघायचा आहे. यस इथं आहे, पण हे मडकं जसे तसं आलं. यस इथं पण आहे, हे सगळं हीच आकृती बघायची फक्त. गोल आहे, यस इथं मडकच नाहीये, इथं चौकोन झालाय, गोल नाहीये. मग आता कितलं कुठलं राहिलं? हे कट झालं, हे कट झालं, कट झालं. 2 नंबरची आकृती, 72ची 2. फक्त तो भाग बघितला तरी कळतो. हा प्रश्न अत्यंत सोपा असतो. पहा, 4 जिथं दिलेलं असतं तिथनं बघायचं. 4, आता बघा, 4 मध्ये पहिल्यांदा तुम्हाला ही आकृती अजिबात चेंज नसतो, हा भाग सगळीकडे पाहिजे. तर इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, म्हणजे आपल्याला काही ह्या भागावरून काही कळलंच नाही. चला, आता एक लक्षात घ्या, याची मिरर इमेज काय होणार? इथे येणार आहे. तर हा भाग जो आहे हा गोल होणार, गोल झाला तो गोल 4 ठिकाणी आहे. कापणी काय होणार? याची मिरज इमेज टाकली तर खाली येणार, आणि ह्याची मिरज इमेज टाकली तर इकडे पण येणार, म्हणजे 4 ठिकाणी येणार आहे. हे कापण्या 2 येणार आहेत, 2 कापण्या, 2 कापण्या. गोल फक्त असा होणार का? 74 गोल असा होणार नाही. गोल फक्त इकडून इकडं उघडणार, बरोबर. गोल सिंगल येणार आहे, डबल गोल येणार नाही.
आणि हे सुद्धा इथं कन्फ्युज होत आहे थोडस, डबल कशाला पाहिजे, हे कापणे कम्प्लीट ही नाही आहे, 2च नंबरची आकृती आहे. दोन एक 4 येते, 2 नाही येणार, 2 नाही येणार. हे बघा, सगळ्यात सुरुवातीला हे बघायचं आपल्याला, भाग हा भाग डबल होत नाही. ज्यावेळेस 4 दिलेले असतील तर हा डबल होणार नाही, आणि तो 4 वाला सिंगल वालाच पाहिजे. ज्यावेळेस त्याचे 4 कप्पे दिलेले असतात आणि शेवटच्या कप्प्यातला भाग जेवढा दिलेला आहे तेवढाच असतो, तो डबल रिपीट होत नाही. हा भाग डबल रिपीट होणार, हा डबल रिपीट होणार म्हणजे हा इकडं पलटी मारला, हा इकडं पलटी मारला तर हा गोल झाला, आणि हा भाग जो आहे हा हा पहिल्या कप्प्यातला 4 वेळा येणार, 2 3 आणि 4, म्हणजे 1 2 3 4. या कप्प्यातला 2 वेळा येणार आणि या कप्प्यातला एकदाच येणार, हे असं लक्षात ठेवा. कसं, परत एकदा सांगतो. पहिल्या कप्प्यातला 4 वेळा येणार, जे काही असेल समजा, जे स्ट्रक्चर असेल ते 4 वेळा येणार. 2 घड्या असतील तर 2 आणि 3 आणि 4, असं 4 वेळा. तर 4 वेळा सगळीकडेच आहे, 3 ठिकाणी आहे, हे नाही. हा भाग 2च वेळा रिफ्लेक्ट होणार, 1 आणि 2 म्हणजे एकच गोल, 2 गोल नाही. आणि हा भाग एकदाच रिफ्लेक्ट होणार, हा रिफ्लेक्टच होणार नाही, फक्त एकदाच राहणार, तसा आहे. तरी मला कन्फ्युज झालंच होतं, तर 4 नंबर हेच आहे, 72 4. 74 बघा, 74 बघा, हे बघा, ही रेषा आहे अशी 2 नंबरची, इथून धरली असेल, कुठून बी धरली असेल, इथनं धरली, इथनं. मग पुन्हा काय झालं, इकडून आणली अशी, पुढे पुढे नेली, हे थोडस वर, आणि ही सरळ इथं आहे पुढे गेलेली, हा भाग आहे आपले. आता तंत जुळणारी म्हटलेले, आता तंत म्हटलं तर तुम्हाला कोणती वाटते? बघा, हे तर काय, हिचं दांडकं पुढं आलं, हे तर नाहीच आहे, सरळ तुम्हाला कळत आहे, इथला भाग जास्त एक्स्ट्रा. ही आकृती बघून तुम्हाला काय जाणवते का ती आहे? मुळीच नाही. मग आता ही आकृती, इथं ही रेष आहे, इथं रेष आहे, आडवी आडवी उभी रेष, यस 3 नंबरच आहे. हे का नाही, तर ही रेष जी आहे ती इकडे आली, त्याच्यामुळे ती नाही आहे. ठीक आहे.